Here, something new and big. We are coming. तर नुकताच तुम्ही डेमो बघितला. डेमोमधनं तुम्हाला कळालं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे. तर भाऊ आज जे काय आपण मंडळचं लोगो व्हिडिओ एडिटिंग आहे तर ते एकदम आपण टॉपमध्ये केले, म्हणजेच मंडळचं तुम्ही इंट्रो म्हणू शकताय. आत्ता नुकताच आपला गणपती बाप्पा येणार आहे, तर त्यामुळे आपल्या मंडळचं जे काय नाव आहे तर ते एकदम गाजणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ केला आहे वी आर कमिंग, एकदम खतरनाक लेवलला. आजच्या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल आहे, टेक्स्टिंग मटेरियल प्लस सॉन्ग हे एका फोल्डरमध्ये दिलं आहे. आणि जे काय PLP आहेत लोगोसाठी जे लागणार आहेत तर ते आपण सेपरेट दिलेत. तर त्यात 3 लोगो PLP आहेत. नक्कीच सगळ्याचा पासवर्ड एकच आहे, सेमच आहे. पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सांगितले सगळं. आजच्या व्हिडिओला ढीक भरमसाठ प्रमाणात प्रेम मिळालं पाहिजे. आजचा व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत शेअर करा आणि कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. बाकी आपल्या चॅनलवर नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर भाऊ राहिला विषय आपल्या क्लासचा 21 तारखेला आपले 21 सप्टेंबरला जी का आपली नेक्स्ट फोटोशॉप बॅच आहे तर ती सुरू होणार आहे. आणि त्याची ॲडमिशन ऑलरेडी भरपूर ढीक प्रमाणात जवळपास फुल होत चालल्यात. नक्की जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करा, कारण का भरपूर फोन येऊन गेल्यात, भरपूर ॲडमिशन झाल्यात आणि नक्कीच नेक्स्ट लेवल प्रतिसाद आहे आपल्या या बॅचला. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर करा. एकदा सीट बुक झाल्या तर मग एक्स्ट्रा सीट वाढवली जात नाहीत आणि मग त्यानंतर ॲडमिशन क्लोज केलं जाते. त्यामुळं जे कोणी इच्छुक असतील त्यांना इथं वर तुम्हाला नंबर दिसाला, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर तुम्हाला इथं पुढे इन्फॉर्मेशन मिळाल्याच. आणि जर का इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारायची असेल किंवा माहिती पाहिजे असेल व्हॉट्सअप करू शकताय किंवा डायरेक्ट मला कॉल केला तरी चालेल, आपण सविस्तर बोलूयात. आणि ज्यांच्याकडे PC नाही आहे, फक्त मोबाईल आहे, तर तिने नक्कीच बिंदास्त मोबाईलचा क्लास करा. रेकॉर्डेड क्लास आहे. एका महिन्याचीच आपली जी काय ऑनलाईन बॅच आहे तर ती पार पडल्या. असं 25 व्हिडिओज भेटणार आहेत तुम्हाला त्यात रेकॉर्डेड बॅचमध्ये. आणि त्यातही आपण फोटोपिया, पिक्सल लॅब, पिक्सार्ट असं नेक्स्ट लेवलचं फोटोशॉप सारखं जे काय एडिटिंग आहे तर ते आपण मोबाईलमध्ये करू शकतो, हे शिकवलं गेलेलं आहे. ओके, तर नक्कीच बिंदास्त तुम्ही ॲडमिशन डन करू शकताय. तुमच्याकडे जे काय अवेलेबल आहे तर त्यानुसार यावरच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. तर चला तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर भाऊ आता बोलवलं पिक्सल लॅबमध्ये. तर पिक्सल लॅबमध्ये आपल्याला 3 टेक्स्ट तयार करून घ्यायचे आहेत, जसं की धिस इयर, समथिंग न्यू अँड बिग अँड वी आर कमिंग, अशा लेवलचे 3 टेक्स्ट आहेत. तर आपण ही साईज घेतली रीलची साईज. तर इथनं 3 डॉट्समध्ये साईज चेक करायला गेलं तर 9x16, तर 9000 बाय मी 16000 घेऊन टाकले, काय अडचण नाही. तर आता प्रॉपर्ली ते आपण टेक्स्टिंग घेऊयात. पहिली तर गोष्ट म्हणजे आपल्याला इथं ग्रीड ऑन करणं गरजेचं आहे. आपलं जे काय मॅग्नेट आहे तर ते ऑन असणं गरजेचं आहे. तर आता बघा मी तिन्ही गोष्टी पहिल्यांदा घेऊन आणि मग त्या प्रॉपर्ली त्या सेव्ह करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. प्रॉपर्ली तर इथनं आपण फॉन्ट घेणार आहे बघा, जो आपल्या संपूर्ण आपल्या पिक्सल लॅबमध्ये आहे तर तो एकदम खाली आहे राट बॉटमला. आणि जे आपण प्रो पिक्सल लॅब दिले तर त्याचा एकदम टॉप लेवलचा फॉन्ट, तर तो चेक करून घ्या. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा बघा शॉर्टकट नावाचा फॉन्ट आहे, एकदम टॉप डन. तर या लेवलला आपण हे सेट केलं चांगल्या प्रकारे. म्हणजे कॉपी घ्यायची आपण धिस इयर. ओके डन. तरी झालं आपलं पहिलं टेक्स्टिंग. जरा मी वरच घेतो. ओके, त्यानंतर आता मी सेव्ह करून घेतो. अल्ट्रामध्ये सेव्ह करा. तर या लेवलला आपलं 3 जे काय आपले असतील तर ते टेक्स्टिंग मी दिल्यात. आणि हे जे लिंक मी आपल्या ह्याच्यामध्ये देऊन टाकेन, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले सेपरेट, एवढा विषय नाही. तेवढी टेक्स्टिंग आल्यानंतर आपल्याला मंडळाचा लोगो टाकायचा आणि त्या मंडळाच्या लोगोला आपण PLP ऑलरेडी दिल्यात. ओके, या 1 2 3 PLP दिल्यात. यामध्ये तुमच्या मंडळाचं नाव टाकून चांगल्या प्रकारे तुम्ही एडिट करू शकताय. तर हे सगळं झालं आपलं. तर चला जातो आपण आपल्या इन्शर्ट ॲप्लिकेशनमध्ये. इन्शर्ट ॲप्लिकेशनमध्ये मी ते सगळं तुम्हाला समजून सिक्वेन्स वाईज सांगतो. तर बघा आता आलो आपण आपल्या इनशॉर्टमध्ये. तर इनशॉर्टमध्ये काय करायचं आहे, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय, इथे एक न्यू घेऊन प्रॉपर्लीरित्या जे काय धिस इयर नावाचे जे काय सेक्शन आहे ना पहिलं आपलं, तर ते आपण इथं ॲड करून घेऊयात. तर धिस इयर आपलं ॲड झालं. त्यानंतर कॅनव्हासमध्ये जाऊन जी काय आपली 9x16 जी काही साईज आहे तरी फिक्स करून घ्यायची. ओके, इथंपर्यंत तरी तुम्हाला कळालं असेल. आता मग काय करायचं, त्यानंतर प्रॉपर्लीरित्या जे काय आता आपलं साऊंड आहे म्हणजे काय सॉन्ग आहे तर ते आपल्याला ॲड करून घ्यायचं. तर ते जे काही सॉन्ग दिले तर ते प्रॉपर्ली ते ॲड करून घ्या. तर इथनं मग आपल्या ऑडिओमधनं ॲड म्युझिक म्हणा, मग मी दिले प्रॉपर्ली ते तुम्ही इथनं डाउनलोड म्हणजे ॲड करून घेऊ शकता. तर आता या लेवलला मी जे काय सॉन्ग आहे तर ते ॲड करून घेतलं आहे. त्याचा जर आवाज वाढवणार असेल तर आवाज पण वाढवू शकताय वॉल्यूम. आणि अजून जर क्रिस्प लावणार असलं तर मी इथे इको मारा. तर ट्रबल लावला की जरा क्रिस्प वाढते आपल्या आवाजामध्ये, तर ते चेकआउट करून घ्या. आता इथं मी कट मारतो याला
त्या लेवलचं टेक्स्टिंग घेऊयात आपण इथं. Here. Something new and big. We ते डिलीट आणि इथनं प्रॉपरली रित्या वी आर कमिंग. are coming. इथनं इथं लोगो आपला लावायचा फक्त चांगल्या प्रकारे. मग आता इथं फेड सेक्शन ते लावायचं आपल्याला. इथं कोणतं पण लावा, फेड लावा किंवा अजून काय लावायचं ते लावा प्रॉपर. नाहीतर मग इथं प्रॉपरली त्या माझ्याकडे जे काही सेक्शन आहे फ्लिकरिंगचं तर ते लावू शकता तुम्ही. ओके, अशा लेवलला हे जरा मी फिरवून घेतो एकदम टॉप. आणि याला मग जसं की करायचा ब्लेंड मोड स्क्रीन करायचा. Here. Something एकदम टॉप दिसते बघा. डुप्लिकेट घेतो याची इथं बरोबर मग मध्ये बदलावतो. आणि मग काय करूयात, जरा याला आपण something new and big. We are coming. जो काय आता याचा साऊंड आहे प्रॉपरली ते जे काय आपण लावलं आहे ट्रान्झिशन, तर त्याचा साऊंड नको असला तर काढू शकता. आता जो काय साऊंड आहे तो एकदम बेस्ट दिसायला आहे, त्यामुळे मी ते ठेवलं आहे बघा साऊंड. ओके, तर राहू देईल, काय अडचण नाही. इथं जरा फेड लावणं गरजेचं आहे पहिल्यांदा स्टार्टिंगला आपलं धिस इयर येताना चांगल्या प्रकारे. तर मग फेड कुठनं लावायचं, जसं की आता इथं इफेक्ट्समधनं आपल्याला सगळे इफेक्ट्स ॲड करायचे आहेत बघा. फेडवाला इफेक्ट ॲड करून घ्या, जसं की ब्लॅकवाला धिस इयर, हां अशा लेवलचा. मग इथे जरा मी अजून एक इफेक्ट मारून टाकतो याचबरोबर, ग्लिचवाला चांगला दिसेल तो एकदम लास्टपर्यंत ठेवा. Here. Something new and big. We are coming. आता इथनं मग आपला जो काही लोगो आहे जो मी दिला आहे PLP दिल्यात, तर त्यात तुमच्या मंडळाचं नाव घाला किंवा तुमच्या मंडळाचं जर काय ऑलरेडी तयार लोगो असेल तर तो इथं टाकायचा फक्त. तर आता इथं बघू शकता जो का आपल्या कोल्हापूरचा सम्राट हे नावाचा जो काही लोगो आहे तर तो आपण ॲड केला आहे चांगल्या प्रकारे. इथनं मग डायरेक्टली इथं हे पण जर तुम्ही इथं फ्रेड सेक्शन लावलं तरी चालून जाईल, काय अडचण. डुप्लिकेट हे नावाला बघा. मग इथं नावाला आता हे असं ठेवणं गरजेचं नाही, नावाला एकदम खतरनाक लेवलचा इफेक्ट लावायला गरजेचं आहे. ओके, मग इफेक्टमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जायचं. प्रॉपर भरपूर इफेक्ट्स आहेत बघा. तर शेक इफेक्ट आहे, शेक इफेक्ट पण कोणता पण लावू शकता आहे, जसं की बघू शकता ह्या लेवलला एकदम टॉप लेवलचा इफेक्ट दिसतोय. आता माझं मत काय आहे, हे मी एक प्रकारे चौकोनात लावलं आहे. तर जे काही सेक्शन आहे ना हे लोगो घ्यायचा आहे तुम्हाला प्रॉपरली ते पिक्सल लॅबला संपूर्ण 9x16 मध्ये. ओके, तर ते मी तुम्हाला दाखवतो 2च मिनिटात. जे आपण मगाशी टेक्स्टिंग केलं तर या टेक्स्टिंगलाच मी प्रॉपरली डिलीट करतो आणि हे तुम्हाला काय देणारच आहे, त्यामुळे काढा विषय नाही. इथं मी ते जो काही लोगो आहे तर तो ॲड करून घेतो 16x9ला, कारण का ते संपूर्ण इफेक्ट लागेल बघा आपल्या संपूर्ण लोगोला. त्यामुळं सेट करा प्रॉपरलीरित्या, हे 100वर सेट करा. ओके, आणि त्यानंतर बरोबर मिडल काढून याचा परफेक्टलीरित्या घ्यायचं. ओके, डन. म्हणजे प्रॉपर ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड घेतलं त्यामुळे ते तेवढं त्या लेवलला सेट पण झालं बघा. ओके, आता यायला चालेल एकदम टॉपरित्या 16x9ला आणि एकदम परफेक्टलीरित्या इफेक्ट पण बघायला भेटेल तुम्हाला. ओके, मी डिलीट करतो आणि पुन्हा एकदा ते ॲड करतो. बघू शकता एकदम टॉप लेवलला आता ते पण ॲड केलं आहे. मग आता याला इफेक्ट मारायचं. डन. आता इफेक्ट लावायचा आपल्याला एकदम टॉप लेवलचं इफेक्ट सेक्शनमधनं इफेक्ट्समधनं. तर व्हायब्रेटमधलाच लावा एकदम टॉप. पहिल्यांदा फ्लॅश लावा चांगल्या प्रकारे सगळ्यात शेवटपर्यंत, आणि त्यानंतर लावा अजून एक व्हायब्रेटमधलाच जो का आपला स्ट्रोब आहे, स्ट्रोब, तर तो एक लावा. बघा आता कसं दिसतं. आता जे काय फ्लॅश आहे ना मध्ये तुम्ही इंटेन्सिटी तीन सेट करू शकता, व्हॅल्यू. ओके, ते आता आपल्यावर आहे, जसं तुम्हाला पाहिजे त्या लेवलचं. व्हायब्रेटमध्ये पण खतरनाक लेवलचं आहेत, त्यानंतर बीट्समध्ये पण आहेत चांगल्या प्रकारे बघा. म्हणजे एक प्रकारे सॉल झूम, जसं की प्रॉपर्ली एकदम फ्लिकरवाला, व्हाईट बीट, ब्लॅक बीट्सवाला, असं तुम्ही एकदम टॉपवाला इफेक्ट लावू शकता आणि चांगल्या प्रकारे आपला जो काही व्हिडिओ आहे तर तो एडिट करू शकता. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल. बाकी एक्सपोर्ट करताना इथं 4K क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करा, म्हणजे एक प्रकारे 60 FPS ठेवायचं आणि इथं 4K क्वालिटी म्हणजे रेझोल्युशन 4K.
4K गेल्यावर जसं की 211 MB पर्यंत आले चांगल्या प्रकारे होऊ देईल आणि रीलला सोडलं की एकदम फुल HD मध्ये आपली रील जाईल. ओके, तर आय होप हे सगळं आजचं तुम्हाला हे सेक्शन कळालं असेल चांगल्या प्रकारे. ऑलरेडी आपण PL तयार केल्यात तर त्यात आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा पासवर्ड जो आहे तर ते आपले जे काय आपण टेक्स्टिंग केले किंवा जे काय आपलं सॉन्ग आहे त्याचा पासवर्ड सेमच आहे. दोघांना पण सेमच पासवर्ड आहे. चांगल्या प्रकारे घ्या आणि एडिट करा. बाकी भेटावलं करतो आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तर काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. प्रेम आहे. धन्यवाद.